नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आता जवळच आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. तर स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त काही प्रभावी उपाय आणि तोडगे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ते प्रभावी चमत्कारिक उपाय आणि तोडगे पुढीलप्रमाणे. श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच महासमाधी दिन ही स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि ऊर्जादायी वेळ असते. तर यावर्षी म्हणजेच 2026मध्ये स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी 15 एप्रिल बुधवार रोजी काही मान्यतेनुसार चैत्र कृष्ण त्रयोदशीला साजरी केली जाईल. तर मग ह्या दिवशी स्वामींचे स्मरण करून खालील प्रभावी उपाय आणि तोडगे केल्यास तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येते हे मात्र निश्चितच. फक्त जे काही आपण तोडगे आणि उपाय पाहणार आहोत ते निस्सीम भक्तीने मनाभावापासून नियमितपणे करावे. तुम्हाला त्या सर्वांचा फरक नक्कीच जाणवेल. तर स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष काही प्रभावी उपाय आणि तोडगे. त्यामधील प्रभावी उपाय नंबर 1, 11 दिवसांची विशेष सेवा. पुण्यतिथीपर्यंत म्हणजेच पुण्यतिथीच्या 11 दिवस आधीपासून हे दिवस तुम्ही आधीच ठरवून घ्यायचे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 11 वेळा असं रोज किंवा मग 21 वेळा जप करा. तुमच्याकडून होत असेल तर 1 माळ केली तरी चालेल किंवा मग 11 चालेल. यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे जे काही आहेत ते दूर होतात. आता उपाय नंबर 2, हळदीचे 10 गुप्त उपाय. पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत रोज सकाळी किंवा मग संध्याकाळी 1 वेळ तुम्ही ठरवून घ्यायची. स्वामींच्या फोटोसमोर हळदीचा वापर करून उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जसं स्वामींना हळद वाहणे करून नामस्मरण करा. हे उपाय धनवृद्धीसाठी आणि तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. आता उपाय नंबर 3, श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण. फार प्रभावी उपाय आहे हा. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी किंवा मग त्याआधी 3 दिवस श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण करा. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. अगदी तुम्ही एका दिवसात केलं तरी चालेल, खूप छोटं आहे. 1 ते 1.5 तासात तुमचं वाचन व्यवस्थित असेल तर होऊन जाईल. आता उपाय नंबर 4, 1008 वेळा नामजप. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पूर्ण श्रद्धाभावाने मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 10 MD म्हणजे समोर सांगितल्याप्रमाणे वेळा जप करा. जप करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र जर असेल तुमच्याकडे तर ते वस्त्र परिधान करा. ते फार शुभ मानले जाते. आता उपाय नंबर 5, अक्कलकोटची सेवा. शक्य असल्यास अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरात जाऊन किंवा मग जवळच्या स्वामीच्या मठात जाऊन सेवा करावी. तुमच्या घराजवळ मठ नसेल, कुठं केंद्र असेल किंवा मग स्वामीचं छोटं मंदिर असेल, तुम्ही तिथे गेले तरी चालतात. उपाय नंबर 6, 11 आणि 21 प्रदक्षिणा. स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला किंवा मठात जाऊन 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा ह्या नक्कीच घाला. उपाय नंबर 7, नैवेद्य आणि अन्नदान. पुण्यतिथीला स्वामी समर्थांच्या स्वामींना पुरणपोळी किंवा पिवळ्या रंगाचा अननस शिरा नैवेद्य दाखवावा आणि गरजूंना आपापल्या सोयीप्रमाणे अन्नदान मात्र नक्कीच करायचं. उपाय नंबर 8, भिवू नकोस नामस्मरण. स्वामी समर्थांचा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र दिवसभर या दिवशी मनात घोळवा. ह्यामुळे काय होईल की तुमची मानसिक भीती त्यासोबतच तुमची काळजी हे दूर होते. उपाय नंबर 9, पिवळे फूल अर्पण. स्वामी समर्थांना पिवळ्या रंगाची फुले, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जसं झेंडू, पिवळी शेवंती, पिवळ्या रंगाची फुलं
अर्पण करून पूजाविधी करून स्वामींची आरती ही नक्कीच करा. हे सर्व उपाय अगदी साधे, सरळ, सोपे आहे. तुम्ही श्रद्धा ठेवून जर केले तर स्वामी तुम्हाला कधीच नाराज करतील नाही. आता विशेष टीप, हे सर्व उपाय श्रद्धेने आणि मनापासून करावे. सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलद्रूप होतेच. स्वामी तुम्हाला कधीच नाराज होऊ देणार नाहीत. तुमच्या सर्व इच्छा स्वामी समर्थ नक्कीच पूर्ण करतील. जय जय स्वामी समर्थ. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून स्वामी समर्थांबद्दल आपल्याला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला तुम्ही नक्कीच कळवा.